नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान सुपरमॅन ना स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजे अग्रीमानच राजेश मात्र आपलं काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट, मथुरची शर्यत जमलेली आहे. सो चला आता आपण मथुरला दाखवूया आणि पाहूया गौरवदादाची मुलाखत. आता शुभमदादा भेटला आणि शर्यत जमली. बघा गौरवदादा एकदम कसा चिकना ब्लॅक टी शर्ट आणि गमछा घालून आलाय. दादा काय बोलाल आज ना, मथुरला एकदम रंगरंगोटी नाही केली आणि त्याने आधीच मातीचा गुलाला घेतलेला आहे. काय बोलाल? ना केलती रंगरंगोटी, फेरा मारून आल्यावर टाप बीप सोडला बैलाने, माती घेतली सिंगावर, पायात माती बिती केली म्हणून मॅट टाकला, म्हणून मातीत माकला बैल, म्हणून सगळं गेला बैलाचं. राव जेव्हा घाट गाजून म्हणजे नंबरात राहून आणि प्रथम क्रमांक करून आल्यानंतर सर्वांना मथुर तर दिसला मुंबईमध्ये, पण सर्जाची उत्सुकता होता. सर्जा कधी येईल दादा, सर्जा कधी येईल. मग सर्जाला कधी आणला दादा मुंबईमध्ये? सर्जा आणि मथुर एक साथच आला, दोघांना एक साथच आणले. अड्डा कॅन्सल झाला म्हणून आज एक तिचा अड्डा होता मोठा बनवलीचा, म्हणून आणला इथं आम्ही. दादा फेरा कसा झाला घरच्या गाडीचा? फेरा चांगला झाला, चांगला पळाला बैल. मग आता ऐकून आहे की 9 तारखेला मला वाटतं कोकणात जाणार आहे आपला मथुर. जाणार आहे कृषी प्रदर्शन आहे. अच्छा, प्रदर्शनाला जाणार आहे. मग काय आजचं नियोजन वगैरे काय आहे? आता शुभमची केली आहे, शुभमने केलंय पण नियोजन, शरद पण जमले, तर बघू काढू आता. आता आपल्या राहुल दादा तर खूप बिझी आहेत, दिसत नाही. कधीच बघाय पाहायला भेटतील आपल्या राहुल दादा? तरी 10-20 तारखेनंतरच येतील अड्ड्यात का. नक्कीच दादा. चला, तुमचं खूप मोठा हात असतो शुभम दादा, तुमचा गौरव दादा. काय बोलता, म्हणजे पूर्ण दिवस बिझी असता का तुम्ही मथुरच्या पाठी? असतो बिझी, कामं पण असतात घरची, घरात पण करतो थोडाफार, बैलाजवळ पण असतो. चला पण जातो आता प्रेक्षकांना सांगा, आज मथुरची सर्जाची शर्यत कोणाची पाहायला भेटेल का आज? ना भेटेल, सर्जा या मथुरचे भेटेल. अरे वा, चला शुभम दादा गौरव दादाला आता रजा देऊया आणि चला आपण थोडी गौरव दादाची पण मुलाखत घेतली. आणि सर्जा करतोय आराम, योग यार काय त्याचा खरा नाही बाबा. आज एकदम फुल रंगात आहे, जोशात आहे आणि कमाल करणार. सो मित्रांनो, आपण बोनेली मैदानात आलो आहे. आता वाजलेच 2:30 आणि आपल्याला अपडेट तर भेटली असेल की मथुर आला आहे आणि मथुर आणि सर्जाचा फेरा बघितलाच असेल आणि दुसऱ्या चॅनलमार्फत पण बघितलं असेल तुम्ही मथुर आलेला. पण आपण आपल्या काव्य मधुरा चॅनलमध्ये मथुर आला आणि दाखवणारा असं होणार नाही. सो पाहू शकता मथुर आणि सर्जा 1001. कशी वाटते ही जोडी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आताच फेरा पडला आहे आणि फेरा जर बघितला असेल तर कशी वाटली एकत्र जोडी धावताना. घाटावरून सर्जा आताच आलाय, म्हणजे कधी काल आला असेल माहिती नाही, कारण का आता शुभम दादा तर नाही आहे. गौरव दादा बघा तिथं आरामात बसलाय, दिसतो की नाही फटीत बघ आरामात बसलाय. सो चला हातकर, शुभम दादा गेलाय, नियोजनसाठीच गेला असेल. आणि आपला सर्वांचा लाडका चाहता मथुर. आज मथुरची ना रंगरंगोटी केलेली नाही, मेकअप केलेला नाही मथुरला, पण तरी पण तोच रुबाब, तोच जरा तीच दहशत घेऊन कधी मैदानात जातो. काय बोलाल मित्रांनो, अजूनही वय झालं नाही मथुरचं, अजूनही त्याच जोमाने, त्याच जोशाने आणि त्याच वेगाने धावतोय. जसा आधीचा वेग होता तसा आताचा वेग आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि कसा राग आहे बघा, कसा पूर्ण मातीत लोळलेला आहे. मला वाटतं बघ माती कशी खणली आहे. आणि बघा त्याला पाहण्यासाठी एक तरुण महिला सुद्धा इथे पदार्पण झालेत, मुली आल्यात बघण्यासाठी, हे फॅन्स आलेत आणि अजून येतील. अजून माहिती नाही की आल्यानंतर पहिले सर्वजण मथुर कुठे आहे शोधत असतात, शोधातच येत असतात. आणि नक्कीच बघा किती बापरे, आज वाटतं कमालच करणार आहे. नुसते माती गुला अंगावरती घेतलेलं आहे. आता तर माती घेतलेली आहे, नंतर थोड्या वेळातच कोणाकोणाला वाटतं गुलाल सुद्धा आपल्या अंगावरती घेणार. बघा कधी मैदानात आला ना मथुरला मेकअप नसतो, असा होत नाही, सजावट असते असं होतच नाही. पण आज पहिल्यांदा आपल्याला असा दिसलाय मथुर. आणि काय वाटतं आज कशी शर्यत होईल, नियोजन काय असणार आहे? कोणाकोणाला कमेंट्स बॉक्समध्ये काय वाटतं आज मथुरसोबत कोण धावणार आणि कशी शर्यत होणार, काय बिनजोडची मोठी शर्यत पाहायला भेटेल का? आणि आपण आता सर्जाकडे जाऊया. सर्जा कसा वाटतं? लहान आहे अजून, पण नक्कीच कमाल करतो, जाईल त्या मैदानात. सर्जा जेव्हा मथुर आला होता
घाटावरून तेव्हा सर्व सर्जाला विचारत होते, पण सर्जा आता मुंबईमध्ये दखल झालेली ना, आज नक्कीच सर्जाची चांगली शर्यत आपल्याला पाहायला भेटेल अशीच अपेक्षा करतो. कारण का अजून नियोजन चालू आहे. शुभम दादा सुद्धा गेलाय त्याच्याजवळ येऊन फोटो काढण्यासाठी उपस्थित असता. कसा वाटतंय मथुर, सर्वांच्या हृदयाचा ठोका, सर्वांचा काळीज. बस आपल्याला फक्त मथुरला आपल्या चॅनलवर पण दाखवायचं होतं. नाही 3 ते 4 मिनिटाची आपण व्हिडिओ शूट घेतली. सो चला आता व्हिडिओ टाकूया आणि अपडेट देऊया. जरा सूरज दातीकरशी बोलूया 2 शब्द. काय भाई, कसा वाटतं बोनेली मैदानात? तू तर आता आवूनला, मी आत्ता आलोय, तू तर आधीच आलाय. काय बोलशील? मजा येते भाई. 31 डिसेंबरचं बोनवली मैदान होतंच आणि तुफान गर्दी असते. आज मैदान बघितलं का? बघितलं भाई, असं मैदान भरले ना, रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे आणि जाम बैलात. म्हणजे आतापर्यंत जी बिनजोडची मैदानं झाली त्याच्यात मला तर वाटतं आज सर्वात जास्त नंदी असतील. बऱ्याचशा शर्यती होणार आणि बरेचशा राहणार पण, कारण का गर्दी तशी आहे. आता सर्जा आपल्या मुंबईमध्ये उतरला 1000. आता बिनजोड शर्यतीच शर्ती. एक दिवस मथुरला आरामात सर्जा उतरला, सर्जाला आरामात मथुर उतरले. काय बोलतो भाई? कसं आहे माहिती आहे का, दोन्ही नंदी असे आहेत की जेव्हा जेव्हा म्हणजे राहुल दादाचं नाव किंवा संपूर्ण 1001 फॅमिलीचं नाव जेव्हा कमी पडत असेल तेव्हा दोन्ही नंदी आपला जीव पणाला लावून नेहमी पळत असताना. आता सर्जा पण आगामी कालाचा वादल आहे आणि नक्की 100% यावर्षी नाही झालं तरी पुढच्या वर्षी बिनजोड असू द्या किंवा घाटावरती कमालच करील. आज काय मथुर कसा वाटतं तुला आज? हा भाई, मथुर आज काय बोलतो, मेकअप नाही केली, पावडर टिकली नाही केली, पण बाकी एकदम दिसायला कसं देखणार. आता आल्या आल्या इकडे खोदकाम चालू होता, थोडा वेळ थांबवला. थोडा वेळ थांबवलं, पार माती ती काय बोलतो बोरिंग कसा खोदायला तसं काम चालू होतं. मग आता शुभम दादी सांगला थोडा वेळ बोलतो आराम कर, नंतर आपल्याला शर्तीला तर जायचं. मला वाटतं त्याला गुलाल घ्यायचं होतं, त्यांनी माती आधीच घेतल्या अंगावरती, आता गुलाल घेण्याच्या तयारीत आहे. 100% आज एक चांगला बोलतं आता नियोजन तर झालेलं आहे. एक चांगली गाडी पळताना बघायला भेटेल. नक्कीच मित्रांनो, चला आता आपण हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या चॅनल मार्फत आणि सूरज लातूरकरची छोटीशी मुलाखत आपल्या लाडक्या युट्यूबरची तुमच्यासाठी. सो चला भेटूया आपण पुढे आणि आलेला मैदान आपण आता कव्हर करूया. बघूया शर्ती झाल्या, मुलाखती टाकता आल्या. नेटवर्क नाहीये, नेटवर्क मुले इश्यू आहे. संध्याकाळीच मोस्टली व्हिडिओ पडतील, पण हा व्हिडिओ टाकण्यासाठी खास तुमच्यासाठी, फक्त मथुर प्रेमीसाठी आणि जे कोणी नंदी घाटावरती असेल, जे मथुरला खूप चाहतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. चला भेटूया आता आपण पुढे.